गेली 3 दशक माझ्या माहितीप्रमाणे व्यसनमुक्त योग संघटनेची स्थापना ही 95ला झाली. किंबहुना त्याही अगोदर आदरणीय देशमुख साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रभक्ती, देशसेवा, गोभक्ती आदी करूनच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अत्यंत हिरिरीने आणि आपल्या अगदी अस्खलित सातारी भाषेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं प्रबोधन करत आहेत. युवकमित्र बंडताते कराडकर त्यांच्या संपूर्ण जवळजवळ प्रत्येक शिबिरामध्ये आदरणीय साहेबांचं त्या ठिकाणी युवकांना प्रेरित करण्यासाठीचं व्याख्यान आवर्जून असतंय आणि निश्चितच त्यांचे व्याख्यान, त्यांचे शब्द अत्यंत अनमोल असे आहेत जे अनेक युवकांच्या जीवनामध्ये ज्यांनी आम्हाला परिवर्तन घडवून आणलं असं व्यक्तिमत्व आजच्या पहिल्याच दिवशी आपल्याला लाभलेलं आहे. मी मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानेश्वर महाराज 750 जयंती उत्सव समितीच्या वतीनं आदरणीय साहेबांचा या ठिकाणी यशोचित सन्मान करण्याची विनंती आपल्या समितीचे ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे सर यांना विनंती करतो की आपण माल्यार्पण करून साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं. रामकृष्ण. उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मानले सर्वांना वंदन करतो. जे परमेश्वर 4 शब्द सुचवतील आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानदेवे रचिला पाय असा महाराजांनी मला विषय दिला. परमार्थ, आयुष्याचा हेतू, या दिशेला का जायचं हे प्रश्न आम्हाला जन्मापासून पडतात. आम्ही जन्माला का येतो, जन्माला यायच्या आधी आम्ही कोण होतो, जन्माला आल्यानंतर आम्ही काय करायला हवं आणि या पृथ्वीचा निरोप घेत असताना नेमका निरोप कसा घ्यावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला कळायला लागल्यापासून हवी असतात. अनेकांच्या आयुष्याच्या अनेक संभावना असतात. माऊली असं म्हणतात, सूर्य उगवला की आमच्या समोर अनेक वाटा दिसतात आणि या वाटेबदल्या कुठल्या वाटेची निवड करावी असा आमच्या समोर प्रश्न असतो. कारण माणसाच्या जगण्यामध्ये, जीवनामध्ये जीवन व्यतीत करण्याच्या अनेक संभावना असतात. हे आम्ही कोण व्हावं, कसं जगावं याच्या अनेक संभावना असतात. मी काल एका कोल्हापूरला कार्यक्रमामध्ये होतो. एका खूप उत्कृष्ट शिक्षकांना एक छान पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. ते म्हटले की 10वी झाल्यानंतर माझ्यासमोर प्रश्न होता. माझे वडील कंडक्टर होते. एक संभावना अशी होती की माझ्या वडिलांच्या एसटी खात्यामध्ये मी क्लार्क म्हणून जावं, पण आतून मन धडपडत होतं की मला शिक्षक व्हायचं, मला पुढची पिढी घडवायची आणि म्हणून मी डीएडला गेलो. संभावना एसटी मध्ये जाण्याची पण होती, पण निवड केली. कारण सूर्य उगवल्यानंतर वाट कोणती निवडावी हा प्रश्न आमच्या समोर असतो. अनेक माणसं अनेक कारणासाठी आता ठळक अशा 4 वाटा माणसं 4 प्रकारच्या वाट्याने जगतात. काही माणसं अख्खा आयुष्य प्लेजरसाठी घालवतात. खा, प्या आणि मजा करा. म्हणजे जगण्याचा हेतू असतो तो ईट, ड्रिंक अँड बी हॅपी. दिल मांगे मोर. आणखीन हवा, आणखीन हवा. मग जगद्गुरू म्हणतात की मरताना तू खूप कमवलंस, खूप मिळवलंस,
आणि मृत्यूनंतर तुझ्या खात्यावर एक जरी रुपया जास्त असला, शिल्लक असला पाठीमागं, तर ते 1 रुपयासाठी तू कामगार म्हणून राबलास, फुकाचा नोकर झालासी कांबाडी, नाही सुख घडी भोगावे. म्हणजे मृत्यूनंतर तू कामगार म्हणूनच जेवढे पैसे तुझ्या खात्यावर शिल्लक असतील ते. हा प्रश्न असतो आमच्या समोर. म्हणजे आम्ही त्या प्लेजरच्या वाटेनं जगत आहोत का, खा प्या आणि मजा का, उठल्यापासून झोपेपर्यंत काय खायचं, काय प्यायचं, अंगावर वस्त्र कोणती घालायची, हातात कोणता मोबाईल असावा, कोणत्या गाडीतून फिरावा, लोकांनी माझा जय जयकार करावा, यासाठी माझा दिवस आजचा मला व्यतीत करायचा आहे का, खा प्या आणि मजा करा. काही माणसं पॅशनसाठी जगतात असं म्हटलं. निसर्गानं काही जणांना सामर्थ्य दिलेलं असतं, एखादं सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्यासाठी ती जगतात. काही माणसं पर्पज शोधतात, समाजाचं एखादं दुःख घेतात, वेदना घेतात आणि ती दुःख आणि ती वेदना संपावी यासाठी आपल्या अख्ख्या आयुष्याचा आपला होम करतात, त्याग करतात. मग आम्हाला संत साहित्य सांगतं, द अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस. माणूस म्हणून जन्माला आलो आम्ही ना, तर आनंद हा आमच्या आयुष्याचा स्थायी भाव आहे, त्यासाठी आम्ही जन्माला आलो. मग तो आनंद शोधण्यासाठी आम्ही कुठं जावं, असं काय करावं, असे प्रश्न अनादिकालापासून. मी म्हटलं ना, मी जन्माला का आलो, जन्माला यायच्या आधी कोण होतो, मी जगणार कसं, मला मृत्यू कसा येणार, मृत्यूनंतरचं माझं आयुष्य कसं असणार, मृत्यूनंतर मी जातो कुठं, मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मी जाणार कुठं. हे 3 खूप मूलभूत प्रश्न जे विचार करतात त्यांच्या मनामध्ये येतात. मग या प्रश्नाची उत्तर आम्ही शोधायची कुठं, कुणाला विचारायची. हा प्रश्न खूप, म्हणजे असं म्हटलं जातं की तत्वज्ञानाचा जन्म झाल्यानंतर या भातृभूमीमध्ये, या भारतभूमीमध्ये प्रश्न होता की हा प्रश्न विचारायचा कुणाला. ऋषींचा काल निघून गेला, संतांना यावं लागलं काय, येण्याचं प्रयोजन काय होतं, दोघांच्याही भाषेमध्ये. जसं की तुकोबराय म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच व्हावे. ऋषी या शब्दाचा अर्थ आहे की ज्यानं ऋत जाणला, अंतिम सत्य जाणला, अशी जी मंडळी होती या पृथ्वी तलावर, तुमचे माझे हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज, की त्यांनी हा शोध लावलेला होता, सत्य जाणलेलं होतं. ते जे सांगून गेले, ते जसे जगले, ते कसं जगावं ते सांगण्यासाठी संत येतात. पण ऋषींचा काल संपल्यानंतर मधला काल खूप अंधाराचा होता. बऱ्याच गोष्टी मधल्या कालामध्ये अर्थलोपली पुराणे, नाशकेला शब्दज्ञाने, म्हणजे मधल्या हजारो वर्षाच्या अंधाराच्या कालावधीमध्ये हे माहीतच नव्हतं की मी आनंद कोणत्या गोष्टीतून प्राप्त करणार. ह्या सगळ्या लोपलेल्या कालावधीमध्ये कुणीतरी यावं लागतं असं म्हटलं जातं. म्हणजे धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तय आम्हा येडे घडे जड जीवा उद्धरणे असं म्हटलं. म्हणजे नाथराय असं म्हणतात की आम्ही कधी येतो की माणूस नावाची जात सगळं विसरून जाते, जनावरासारखी जगते, हिंसेनं जगते, घृणेनं जगते, द्वेषानं जगते, मत्सरानं जगते. त्यावेळेला आम्हाला देह घेऊन परत यावं लागतं असं म्हटलं. भारतामध्ये असं म्हटलं जातं की उत्तर भारतामध्ये अवतारी पुरुष जन्माला आले आणि दक्षिण भारतामध्ये संत जन्माला आले. अवतार सगळे उत्तर भारतामध्ये आहेत, जेवढे आहेत तेवढे. आणि नंतर ही भूमी, दक्षिण भारताची भूमी आणखीन पवित्र, आणखीन मार्गस्थ करण्यासाठी संतांचा जन्म झाला. संतांच्या अनेक व्याख्या आहेत. डोक्यानं मोठा तो पंत, अंतःकरणानं मोठा तो संत, आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हणायचं. संतांना यावं का वाटतं की आम्ही जंतासारखं जगत असताना थोडं तरी आमचा उद्धार व्हावा, थोडं तरी आमचा विकास व्हावा, अंतर्विकास व्हावा, यासाठी ते येतात. महाभारतामध्ये व्यास महर्षी एक दिवशी आईला असं म्हणतात की आई, आपल्याला निघून जायला हवं. ते म्हटले का? आई म्हटले का? ऋषी असं म्हणतात की उद्या कलियुग सुरू होत आहे
आणि मग कलियुगातली माणसं जी आता आपण सगळेजण आहोत, आपण घोर कलियुगातले आपण आहोत. म्हणजे उठल्यापासून आत्तापर्यंत, सकाळपासूनचं आत्ता 4 वाजेपर्यंत जरी आयुष्य आपण बघितलं असेल, तर त्या 4 वाजेपर्यंतच्या आयुष्यामध्ये एखादा श्वास आपला निर्दोष गेला असेल, नाहीतर श्वास दुर्गंधीने भरलेलेच आमचे श्वास आहेत घोर कलियुगामध्ये. म्हणजे माऊली रचला पाया माझे श्वासोश्वास ही प्रबंध व्हायचं. एक एक ओळी वाचताना अंगावर काटा येतो. म्हणजे जीवन शुद्धतेकडं, पवित्रतेचा प्रवास सुरू व्हावा यासाठी कसा असेल. कलियुग सुरू होतं कधी आपल्याला ती कथा माहिती आहे की ते नांगरताना पेटी सापडली, ज्या शेतकऱ्याच्या रानात सापडली, तो म्हणतो, कारण त्यावेळेला कलियुग नव्हतं, तो म्हणतो की माझी नाही, तो दरबारात नेऊन देतो. परत दुसऱ्या दिवशी, आणि मग सगळेजण म्हणतात की ती पेटी माझी आहे. गंमत अशी आहे की महाभारत आणि रामायणाच्या कालावधीमध्ये फरक कोणता होता? रामायण हे नीतिशास्त्र आहे असं म्हटलं, आणि महाभारत हे समाजशास्त्र आहे. महाभारतातली एकही व्यक्तिरेखा आपली मर्यादा ओलांडत नाही, आणि महाभारतातली एकही व्यक्तिरेखा आपली मर्यादा सांभाळत नाही. रामायणातला अवतारी पुरुष आहेत, त्यांच्या नावामध्ये एकही अक्षर जोडाक्षर नाही. महाभारताचा महानायक आहे, त्याचं अक्षर सुद्धा सरळ नाही, उच्चारताना सुद्धा त्रास होतो. म्हणजे रामायण महाभारताकाल म्हणजे अवतारी पुरुष त्या वेळेला त्या कालावधीमध्ये झालंय. मग आमच्यासाठी ज्या वेळेला माऊली जन्माला आल्या, किंवा 3ऱ्या 4थ्या अध्यायामध्ये एक संवाद आहे की अर्जुनाला ते असं म्हणतायत की मी जो हा कर्मयोग आहे, 3ऱ्या अध्यायाचा जो कर्मयोग आहे, तो कर्मयोग मी पहिल्यांदा सूर्याला सांगितला, नंतर इक्ष्वाकू ऋषीना, आणि तो कर्मयोग आता मी तुला सांगतो. त्यावेळेला अर्जुन भगवंताला असं म्हणताय की सूर्य कधीचा, तू कधीचा, तू हे कसं काय मला सांगतो. त्याच्यावर एका चिंतकांचं एक खूप सुंदर चिंतन आहे, ते खूप सुंदर सांगतात. जी परिभाषा अवतारी पुरुषांच्यासाठी आहे, जी तीच परिभाषा आम्ही संतांच्यासाठी जरी लावली, संत अवतारी पुरुष यांच्या जन्माला येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये फरक कोणता असतो? अवतारी पुरुष असं म्हटलं जातं की ते प्रकट होतात आणि अंतर्धान पावतात. आम्ही जन्माला येतो आणि मरतो. असं म्हटलं जातं की अवतारी पुरुषांचा देह हा लीला विग्रहानं होतो, आणि आमचा जन्म हा कर्म विग्रहानं होतो. कर्मामुळे आम्ही जन्माला येतो, आणि अवतारी पुरुष लीला करण्यासाठी जन्माला येतात. संतांचंही कार्य देहात असताना लीलाने भरलेलं असतं, कारण त्यावेळेला समाजावर प्रभाव, समाज एका दिशेला घेऊन जाण्यासाठी देहामध्ये असताना ते कर्तृत्व, ती व्यवस्था त्यांच्याकडून करून घेत असते. म्हणजे माऊलींच्या 21 वर्षाच्या आयुष्याकडे आम्ही बघितलं तर ते 21 वर्षातले चमत्कार आम्ही बघितले तर ते त्या वेळी ते पुरते. मग आमच्यासाठी, पाठीमागच्यासाठी म्हणजे असं देहात असताना कृतीनं आमच्या समोर आदर्श ठेवतात, आणि देह अंतर्धान पावल्यानंतर आमच्यासाठी शब्दानं काम करत राहतात. ज्या वेळेला ज्ञानेश्वरी प्रकट झाली, ज्ञानदेवी रचिला पाया, ज्या दिवशी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी प्रकट झाली त्याच्या अगोदरचा एक प्रसंग सांगितला जातो. स्वतःच्या जगण्याला न्याय देण्यासाठी आईवडिलांनी ज्या कारणासाठी आत्महत्या केली, त्या आत्महत्येला एक उत्तर देण्यासाठी ही 4ही भावंड पैठणमध्ये ज्या वेळेला जात आहेत आणि सिद्ध करतायत की हा आम्ही सिद्ध आहोत. तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती. त्यानंतर अख्खी पैठण नगरी या 4ही भावंडांना गोदावरीच्या ऐल तटापासून पैल तटाला नेण्यासाठी येते आहे.
येत असताना बैलगाडीमध्ये ही चारी भावंड बसलेत आणि बैलजोडीचा जो दोर आहे तो निवृत्तीनाथ महाराजांनी हातामध्ये घेतला आहे. पाठीमागं ही तिन्ही भावंड बसलेत. सगळ्यात पाठीमागं बैलगाडीमध्ये माऊली बसलात. गोदावरी नदी पार करून आल्यानंतर पहिलं तीरावर इकडच्या बाजूला आल्यानंतर माऊली खाली उतरत आहेत गाडीतून आणि त्या गोदावरी नदीत पळत जात आहेत आणि एका शिळेवर बसत आहेत. नाथ महाराजांच्या लक्षात येते की धाकटा भाऊ आहे, का गेला असावा. आणि मग नाथ महाराज खाली उतरून जिथं माऊली बसले तिथं जातात आणि ते त्याला विचारतात की का रे बाळा. त्यावेळी माऊली असं म्हणतात की दादा काम संपलं ना आमचं. आपण जन्माला आलो, आपल्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीला आपण आपल्या परीनं न्याय दिला. आता जगण्याचा हेतू शिल्लकच नाही ना असं. आता जगणं कशासाठी आता जगायचं आता. आणि मग त्यावेळेला नाथ महाराज असं म्हणतायत की राजा, ज्या व्यवस्थेनं तुला मला नाकारलं, ज्या व्यवस्थेनं तुझ्या माझ्या आईवडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केलं, ज्या व्यवस्थेनं अध्यात्मशास्त्र फक्त काही जणांच्या पुरतं मर्यादित ठेवलं, जो जीव माणूस म्हणून जन्माला आला त्या प्रत्येकाला अंतिम सत्याच्या प्राप्तीचा अधिकार असताना सुद्धा हजारो वर्ष, हजारो पिढ्या या ज्ञानापासून दूर राहिल्या. आता राजा तुला ते काम करायचं. आजपर्यंत अध्यात्म एकापासून पुढच्याला, गुरुपासून शिष्याला, गुरुपासून शिष्याला, ही जी व्यवस्था होती ती व्यवस्था आता संपवायची. तू आता मोठा, तू आता हे अवघ कवाड, ही अवघी संपत्ती, हे अवघ दिव्यत्व की ज्या कारणामुळे मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर इथं सगळ्यांशी आहे अधिकार, सगळ्यांना इथं अधिकार आहे अंतिम सत्याच्या प्राप्तीची. हे जे सत्य आहे हे सत्य तुला पूर्ण करावं लागेल. यासाठी तुला आता काम करायचं. आता जे इथून पुढचं तुझं माझं सोपान काकांचं आणि मुक्ताईचं जे काम आहे तुझं माझं, ते कामच मुळामध्ये हे आहे की हजारो वर्षापासून ज्ञानापासून वंचित असलेल्या सगळ्यांना हे ज्ञान द्यायचं आहे आणि सोप्या भाषेमध्ये द्यायचं आहे, अवघड भाषेमध्ये नाही. संत मुळामध्ये त्यांनाच म्हटलं जातं की जे अवघड ज्ञान आहे ते खूप सोपं करून सांगितलं जातं. माझ्यासारखा तत्वज्ञानाचा अभ्यासक असेल तर माझी भाषा अवघड असते. म्हणजे संतांच्या भाषेमध्ये आणि तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये फरक कोणता असतो. तत्वज्ञानाचा अभ्यास घरात बसला असेल आणि त्याचं एक लहान बाळ आहे ते रडत असेल तर त्याला तो तत्वज्ञानाचा अभ्यासक कसा, त्याला शांत कसा बसवेल, त्याला जवळ घेईल, त्याला म्हणेल बाळा ब्रह्म कधी रडलं होतं का, आत्मा कधी रडला होता का, माया कधी रडली होती का. म्हणजे त्या बाळाला न समजेल अशा भाषेमध्ये त्याला तो शांत करण्याचा तो प्रयत्न करेल. पण त्या बाळाची मोठी बहीण असेल 6-7 वर्षाची, ती आतून पळत येईल बाहेर, त्या रडणाऱ्या बाळाला उचलेल आणि त्याला म्हणेल अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं. अडगुलं मडगुलं म्हटल्याबरोबर ते बाळ शांत होईल. तसं संतांची भाषा, माऊली गीतेच्या बाबतीत असं म्हणतात की श्लोकाक्षर द्राक्षरता मांडव झाली आहे गीता, संसार श्रांता निववावया. ही ओवी वाचल्यानंतर लक्षात येतं की ही गीता नावाचं हे महान तत्वज्ञान साहित्याचं लेणं चढवत असताना श्लोकाक्षर द्राक्षरता, म्हणजे याच्यातील एक एक ओवी श्लोक जो आहे की आपण ज्ञानेश्वरीला ही उपमा देऊ की याच्यातली एक एक ओवी आहे त्या द्राक्षासारखे. श्लोकाक्षर द्राक्षरता मांडव झाली आहे गीता. कुणासाठी? संसार श्रांता निववावया. संतांची भाषा मी म्हटलं ना, सामान्य माणसापर्यंत पोहोचावं ज्ञान. तत्वज्ञानाला आणखीन प्रगल्भ करण्यासाठी नाहीये. संतांची भाषा आहे ती माझ्यासारख्या सामान्य साधकाला त्याच्या आयुष्याचा उद्धार करण्याची भाषा आहे संतांची.
विद्वत्ता प्रचूर करण्यासाठी संतांची भाषा नाहीये. संतांची भाषा की तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये जो जाळ आहे, रोज जी आग लागली, जी वखवक आहे, जी भगभग आहे, जी रखरख आहे, ज्या वेदना आहेत, जे क्लेश आहेत, जे कष्ट आहेत, ते संपवणारी भाषा आहे संतांची. संसार पथश्रांता निववावया. म्हणजे माऊली ओवीमध्ये काय, आम्ही सगळी संसारी माणसं आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक चटके आम्ही सहन करतो आहोत. ह्या चटका सहन करण्याची क्षमता, पात्रता आमच्यामध्ये यावी. ती कशी यावी की आतल्या विकासाने यावी. आणि मग आतला विकास आमचा व्हायचा असेल तर मग ज्ञानेश्वरी निवबावया, आम्ही आतली आग विझवण्यासाठी ते येतात. आणि मग सुरू होतो ज्ञानेश्वरीचा प्रवास. मग प्रवरेच्या काठाला आल्यानंतर ज्ञानेश्वरीची निर्मिती होते. सगळे ग्रंथ म्हणजे माऊलींनी जे जे जसे ज्याचा ज्यांचा जसा जसा अधिकार आहे तसे तसे ग्रंथ दिले आम्हाला. आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, आम्हाला अमृतानुभव दिला, आम्हाला चांगदेव 65 दिली, आम्हाला हरिपाठ दिला, आम्हाला अमृतानुभव दिला. म्हणजे ज्याला वाटते ना मी खूप 18व्या अध्यायात तर ते म्हणतायतच की अधिकार आहे ते मुक्तीकडे जातीलच, पण जे विद्वान पंडित आहेत त्यांना सुद्धा क्षमवेल हे ज्ञानेश्वर. ज्याला सभा गाजवायची आहे, ज्याला समाजामध्ये खूप मोठा वक्ता म्हणून स्वतःचं नाव मिरवायचं, त्याच्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वरी असते. माऊली म्हणतात की या नुसत्या ग्रंथाला हात लावला नाही, नुसते फिरत राहिला त्या ग्रंथामधून, तर ज्याला जे हवं आहे ते सगळं त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वरी लिहित असतानाच, मुळात ज्ञानेश्वरीचा जन्म होत असतानाच सच्चिदानंद बाबांची दोघांची भेट झाली. तो प्रसंगी आपल्याला माहित आहे. त्या चितेवरून उठल्यानंतर सच्चिदानंद बाबांनी समोर माऊलींना बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आयुष्यात पहिला माणूस असा आहे की ज्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड सहस्र रश्मी तेज आहे. 1000 सूर्य एकाच वेळी उगवल्यानंतर जसं तेज असतं तसं तेज माऊलींच्या चेहऱ्यावर आहे. एक विलोभनीय असं हास्य आहे. संतांच्या चेहऱ्यामध्ये, हृदयामध्ये आनंद असल्यामुळे चेहऱ्यावर सुद्धा तोच आनंद प्रकट होत असतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, यर माणूस पण ते भांब. म्हणजे संतांचा चेहराच तुमचं माझं जगणं आहे ना, ते आपल्या चेहरा आपला जगण्याचा आरसा आहे. संतांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद असतो, खूप प्रसन्नता असते. माऊली म्हणतात की ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, जिथे शांतीचा अंकुर. संतांच्या हृदयामध्ये शांती असल्यामुळं, प्रसन्नता, शांती असल्यामुळे चेहऱ्यावर शांतता. आमच्या आत भगभग असल्यामुळे चेहरा कायम कातावलेला. मी माझ्या गुरुदेवांना विचारायचं की जो पूर्णत्वाला पोहोचला, जो अंतिम सत्याला पोहोचला, त्याचं लक्षण कोणतं? ती म्हणायची की ज्याच्याजवळ बसल्यानंतर उठावसच वाटत नाही, ज्याच्याजवळ बसल्यानंतर अवघ्या विश्वाचा विसर पडतो, ज्याच्याकडे बघितल्यानंतर जगण्याची एक उमेद येते, ताकद येते, सामर्थ्य येते, ज्याच्याकडे एकदा बघितल्यानंतर वारंवार बघावंसं वाटतं. आमच्याकडे एकदा बघितल्यानंतर पुन्हा पुन्हा बघावंसच वाटत नाही. डांबरीकरण केलेलं असलं तरी, जरी ब्युटी पार्लर मधून जाऊन सगळी रंगरंगोटी करून असलेलं तरी नाही ना. आणि मग ज्ञानेश्वरीला सच्चिदानंद बाबा लेखकू झाला, समोर महापुरुष बघितल्यानंतर मग सच्चिदानंद निर्णय घेत आहेत की आता इथून पुढे यांच्या सहवासात. संत येतात आमच्या आयुष्यामध्ये, ते परिवर्तनासाठी येतात, आमच्या आयुष्यातला अंधार संपवण्यासाठी येतात. वाले ही अफवा असते ना, वाल्मिकी हे सत्य असतं आणि मध्ये नारद असतात. तसं आमच्या आयुष्यामध्ये कुणी मध्ये आमचं आयुष्य पालटण्यासाठी, आमचं हृदय पालटण्यासाठी जे मध्ये असतात, येतात ते संत असतात. आणि मग निर्णय घेतात सच्चिदानंद बाबा की इथून पुढचा प्रवास संतांच्या बरोबर, राहिलेला प्रवास. माऊली असं म्हणतात की कशासाठी? ईश्वरा वाचून इलानी. म्हणजे माऊली म्हणतात
ज्या क्षणाला सच्चिदानंद जागे झाले, आम्ही जिवंत असतो आणि जागा असणं, आम्हाला संत येतात ते जागवण्यासाठी आहेत. जागविती, शिकविती, सांभाळिती. म्हणजे संतांचं आमच्या आयुष्यामधलं कार्य कोणतं आहे? आम्हाला जाग करणं. दुसरं कार्य कोणतं आहे? शिकविती. आयुष्य कसं व्यतीत करावं उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत. सांभाळिती. चुकलो, माणूस म्हणून जन्माला आलो, कर्म काही घेऊन आलो असलो, पाय घसरला तरी सांभाळित, मागे पुढे उभे राहतो. असं जगात दुसरं कुणीच नसतं. व्यवहारिक जगामध्ये कुणी जागच करत नाही. व्यवहारिक जगामध्ये असं कुणी शिकवतच नाही. आणि व्यवहारिक जगामध्ये अजून सांभाळणार असा जन्माला यायचा. अजून जोपर्यंत माणसाची जात जन्माला आली ना, तोपर्यंत सांभाळणारा जन्माला यायचा. मग तो कुणी असला, घरातला, नात्याचा असू द्या किंवा रक्ताचा असू द्या, जवळचा. सच्चिदानंद बाबा म्हणतात, ईश्वरा वाचून इलानी. त्या क्षणाला निर्णय का घेतला? कारण माऊली असं म्हणतात की ज्याची बुद्धी ईश्वराशिवाय विचार करते ते बहुधा असे विकरती. ती विकारामध्ये असते. जी बुद्धी ईश्वराचं चिंतन करायला भाग पाडते, सत्याचं चिंतन करायला भाग पाडते, विकासाचं चिंतन करायला भागते, ती बुद्धी माणसामध्ये येणं अपेक्षित आहे. ती बुद्धी सच्चिदानंद बाबांना त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. ज्ञानदेवे रचिला पाया या ग्रंथाची निर्मिती होत असताना आणि आमच्यासाठी बहाल करत असताना हा विलक्षण ग्रंथ, खूप कीर्तनकार, प्रवचनकार खूप सुंदर वर्णन करतात की संतांचं असणं किती महान असतं. पेसाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. संत ज्या दगडाकडे पाठ करतात त्याचं सुद्धा मंदिर होतं. संत ज्या निर्जीव भिंतीवर बसून चालवतात त्या भिंतीचं सुद्धा मंदिर होतं. संत ज्या रेड्याच्या मुखी वेद बदवतात त्याचं सुद्धा मंदिर होतं. आम्ही आयुष्यभर एवढ्या उचापत्या करतो तरी आमची समाधी सुद्धा कुणी करत नाही. एक संत तर असं म्हणतात की जेवढ्या संसारामध्ये लांड्या, लबाड्या, कोलाट्या उड्या खातोस ना, त्याच्यातलं 10% जरी कमी केलंस तरी तुझी कदाचित समाधी होण्याची शक्यता आहे. पण तेवढंही करत नाही. ते जागवितेच. ज्ञानेश्वरी लिहित असताना मी म्हटलं की शब्दानं आमच्यासाठी हे सामर्थ्य माऊलीने आमच्यासाठी ठेवलं. परत ज्ञानेश्वरी का लिहिली त्याच्याविषयी माऊली असं म्हणतात की ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वंभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. पण ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या पाठीमागचं कारण कोणतं? हा एवढा मोठा ग्रंथ. ऐसा वाग्विलास विस्तारू. वाग्विलास याचा अर्थ की वाणीचा विलास. मी हे शब्दाचं भांडार भगवद्गीतेच्या श्लोकांच्या वर दृष्टांत आणि सिद्धांतांचा पाऊस पाडत 9000 ओव्यांचं हा जो मी ग्रंथ तयार केलाय तो ग्रंथ कशासाठी तयार आहे? ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वंभर. मला या विश्वाच्या भोवती एक कुंपण घालायचं आणि त्या आतल्या सगळ्या जीवांना मला हा गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या रूपानं मला सगळ्यांना सांगायचा. मग तो ऐकल्यानंतर, समजल्यानंतर, तो तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय होईल? माऊली म्हणतात काय होईल त्याच्या आयुष्यात? आनंदाचे आवारू मांडू जगा. म्हणजे ज्याच्या हृदयापर्यंत ही वाणी पोहोचेल त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहत नाही. जसं कबीर म्हणतात की प्रेम की गली साकरी जिसमें दो ना समा. प्रेमाची गल्ली इतकी आखूड आहे की त्याच्यामध्ये ज्याच्याकडे प्रेम असतं त्याच्याकडे द्वेष कधी असत नाही. तसं माऊली म्हणतात की जो या ग्रंथाचं चिंतन मनन करेल त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहणार. वयाच्या 16व्या वर्षी पेसाच्या खांबाला टिकून आपल्या येणाऱ्या आयुष्याचा हेतू समजावून सांगून आणि हेतूच्या परिपूर्ततेसाठी ज्ञानेश्वरीच्या निर्मितीची कृती करून जयघोष करतात ज्ञानेश्वर माऊली. ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वंभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. माऊलींचं ब्रीदवाक्य काय? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावेवा. आमचं ब्रीदवाक्य काय?
आम्ही वैकुंठवासी आलो याची सॉरी, अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भिरीण तिने लोक. माऊलींचं ब्रीद वाक्य, सॉरी जी तुकोबरांचं. आमचं ब्रीद वाक्य काय? अवघाची संसार एकट्याचाच करीण, बाकीच्यांची वाटच लावीन. वाट लावीन पासून तो सुखाचा करीन अवघ्यांचा संसार हा प्रवास आहे. तो संत साहित्यानं आमच्या जीवाचा उद्धार करण्याचा प्रवास. मी शरद जोशींचं चरित्र वाचत होतो. शरद जोशी सर आपले शेतकरी संघटनेचे. ते संघटनेच्या आंदोलनाला एखाद्या गावात गेले की एखाद्या माऊलीला, बाई स्त्रीला बोलवायचे आणि तिला विचारायचे की समजा तुझ्या समोर विठ्ठल उभा राहिला तर काय मागशील? विठ्ठलाला काय मागशील? शरद जोशी सर लिहितात, ज्या गावात जाईल, ज्या गावातल्या स्त्रीला मी विचारलं की काय मागशील विठ्ठल समोर उभा राहिला तर, हजारो स्त्रियांनी मला सांगितलं माझ्या पोराचं लग्न होऊ दे, माझ्या पोरीचं लग्न होते, पोराचं शिक्षण होते, सासऱ्याला बरं वाटू दे, नवऱ्याला बरं वाटू दे. हजार स्त्रिया भेटले, एकाही स्त्रीनं शरद जोशी म्हणतात की स्वतःसाठी काहीच नाही मागितलं. मग एका माऊलीला म्हटले, मी बाजूला घेतलं, म्हणलं खरं खरं सांग, खरं सांग, विठ्ठल समोर उभे राहिले आणि तुला जर विचारलं की पुढचा जन्म स्त्रीचा मागशील? त्यावेळेला तिनं बहिणाबाईची ओवी सांगितली शरद जोशींना, अस्तुरीच्या जन्मा नको घालू श्रीहरी, अखंड आयुष्यभर दुसऱ्याची ताबेदारी. नको ना घालू पुढच्या जन्माला, स्त्रीच्या जन्माला. का नको घालू? जन्माला आलं की बापाची ताबेदारी, लग्न झालं की पतीची ताबेदारी, वय झालं की पोराची ताबेदारी. पण हा जो प्रवास आहे हा स्त्रीच्या आयुष्यातला. शरद जोशी असं म्हणतात की अस्तुरीच्या जन्मा नको घालू श्रीहरीपासून बायपण भारी देवा इथपर्यंतचा प्रवास आहे ना, तो तिच्या आयुष्याचा काळ आहे. तसं तुमच्या माझ्या आयुष्याचा आत्ता जो नकारात्मक आहे, आत्ता आमची जी आहे, आत्ता जी उंची आहे, पुढची उंची, कारण आमच्या आयुष्यामध्ये संत होण्याची संभावना, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन, हाऊ यू मॅनिफेस्ट दॅट इज द क्वेश्चन. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये संत ईश्वर होण्याची शक्यता आहे, पण कधी मी त्याच्यावर काम केलं तर ते पण. ज्ञानेश्वरी आम्ही घेतली, तिचा हेतू बघितला आम्ही सुरुवातीपासून, आणि बरं सगळे अध्याय आम्ही तपासले तर आम्हाला जे हवंय, ज्या प्रश्नांची उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये, असा तुमच्या माझ्या आयुष्यातला एकही प्रश्न नाही की ज्याची उत्तरं नाही आहेत. विज्ञानातली जरी प्रश्न विचारले तरी आहेत, संसारी माणसाची जरी प्रश्न विचारले तरी त्याच्यामध्ये आहेत. हिवर नावाच्या झाडाची जी साल आहे ती जर दारूत टाकली तर तिची दारू भारी होते, अशी सुद्धा त्याच्यात ओवी आहे. मवा धोंड सरांचं ज्ञानेश्वरीतलं व्यावहारिक निरूपण म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अलौकिक ओव्या. म्हणजे 16व्या वर्षी हजारो वर्षे एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं तरी ते प्रकट होणार नाही अशा ओव्या ज्ञानेश्वर माऊलींनी या अशा व्यवहारिक जगातल्या परमार्थाच्या मार्गावरच्या सगळ्या प्रश्नांची प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही असं नाही. ज्ञानदेवे रचिला पाया, याचा अर्थ की माऊलींनी संत साहित्याला व्यक्तिगत साधना, सामुदायिक साधना याचा आधार देत देत ज्ञान संपादन करण्याची व्यवस्था ग्रंथामधून केली आणि ती तिथून पुढे सुरू झाली ती आजपर्यंत 850 वर्ष झाली. म्हणजे मला मुक्तीच्या वाटेवर जायचं असेल तर ज्ञानेश्वरी हा माझा पाया असला पाहिजे. का पाया असला पाहिजे? की ज्याला या मार्गावर चालायचं आहे त्यासाठी मार्ग कोणते आहेत, त्या मार्गावर अडथळे कोणते आहेत आणि त्या मार्गाची अंतिम उपलब्धी कोणती आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिली. म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त करायचं, एकूण परमेश्वराच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी कर्मयोग आहे, राजयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. सगळे मार्ग ते कसे चालायचे, ती साधना कशी करायची, त्या सगळ्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन अत्यंत साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये केलं. मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की माऊलींनी मराठी भाषा निवडली. माझी बाळं दोन्ही मराठी भाषेत मी घातली.
त्यावेळेला मला लई विरोध झाला पै पाहुण्यांचा, गणगोताचा. अधिकारी असून येडाय काय म्हणले, पोरगण पोरगी कशाला घालतो मराठी शाळेत. मी तेव्हा माझ्या पै पाहुण्यासनी उत्तर दिलं, माझ्या पोराला शेक्सपियर नाही कळाला तरी चालेल, हेमिंग्वे नाही कळला तरी चालेल, थेल्स नाही कळालं तरी चालेल, माझ्या पोराला ज्ञानोबा तुकोबा समजायला. माऊलीला जगाला तत्वज्ञानच सांगायचं होतं तर माऊलीना इंग्रजी भाषेमध्ये जन्म घेता आला असता. सभागृहातच नव्हे, महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्यांना मराठी भाषा येते आणि जोपर्यंत मराठी भाषा असणार आहे त्यांच्यावर या महापुरुषानं अनंत उपकार केले. मराठीमध्ये विजोड तत्वज्ञान, जगभरामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जेवढी म्हणून तत्वज्ञान आहेत त्याच्यात अंतिम तत्वज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पलीकडचं तत्वज्ञान असूच शकत नाही. इतकं परिपूर्ण आणि सुंदर तत्वज्ञान फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी. किती सुंदर व्यवस्था. आणि फक्त म्हणजे आम्ही भेद करतो परमार्थामध्ये, हा पुण्यवान, हा पापी, हा सदाचारी, हा दुराचारी, हा पंडित, हा बुद्धू, आम्ही भेद करतो. पण माऊली कोणताही भेद नाही करत. सगळ्यांच्या साठी. ज्ञानेश्वरी मुलात लिहिलीच त्यासाठी जाते की दुरितांचे तिमिर जाव, विश्व स्वधर्म सूर्य भाव. ज्ञानेश्वरी लिहित असताना नाही ना लिहिली, माझ्यासारख्याला अभ्यास करून तुमच्यावर इम्प्रेशन मारावं अशासाठी नाही ना लिहिली. खूप तळमळीनं, खूप कळकळीनं लिहिली. आणि ते लिहित असताना मी आता म्हटलं ना, अंतिम सत्याच्या मार्गावर पोहोचण्यासाठी प्रत्येकानं ज्ञानेश्वरी आम्ही सगळ्यांनी वाचली की वाचल्याचे संपत येताना आपल्या लक्षात येतं की माझा पिंड कोणता आहे आणि मला ज्ञानप्राप्ती करायची आणि माझा मार्ग कोणता असावा, त्या मार्गाचं ठरवण्याचं व्यवस्था ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथात. संत श्रेष्ठ नामदेवराय असं म्हणतात की 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभी केली. म्हणजे ज्ञानोबारायांनी, माऊलीनी ते जन्माला ज्या काळामध्ये आले त्या काळामध्ये विविध भाषांच्या मध्ये अंतिम सत्याच्या प्राप्तीचं जे निखळ शुद्ध आणि पवित्र ज्ञान होतं ते सगळं शुद्ध आणि पवित्र ज्ञान या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये आणलं. ते कशासाठी आणलं? भवार नवी नाव उभी केली. ज्ञानेश्वरी ग्रंथ आमच्यासाठीच. मी का म्हणतो भव आणि अर्णव, भव म्हणजे इच्छा आणि अर्णव म्हणजे सागर. इच्छेच्या सागरामध्ये माऊलीनी ज्ञानेश्वरी नावाची नाव उभी केली. आता आपण सगळ्यांनी तपासायचं, घरी गेल्यानंतर 200 पानाची वही काढायची आणि उठल्यापासून झोपेपर्यंत मनात आलेल्या इच्छा लिहून काढायची. 200 पानाची वही सुद्धा पूर्ण नाही. कारण इच्छेची निर्मिती आणि इच्छेची पूर्तता याचं गणित 2 आहे. 100 इच्छा झाले तर 2च इच्छा पूर्ण होतात. गुरुदेव टागर म्हणतात की व्हॉट आय वॉन्ट इट इन माय लाईफ दॅट आय डू नॉट गेट इट, अँड व्हॉट आय गेट इट दॅट आय डू नॉट वॉन्ट इट. म्हणजे मला जे हवं होतं ते मला नको होतं आणि जे मला मिळालं ते नकोच होतं. बघा ना, आपल्याला मिळालेले पै पाहुणे, गण गोत, सगळे सोयरे पाहिजे होते का? बघा की ही गँग आपल्या जर घरात येऊन आली तर आपल्याला ती बरं वाटते का? ती तुम्हाला हवी होती का? आपल्या इच्छेप्रमाणे भवताल नाही निर्माण केला निसर्गाने. कारण आपण घेऊन आलो ते स्वतःचं संचित आणि सगळ्यांचं संचित प्रारब्ध घेऊन आपण प्रारब्ध घेऊन जन्माला. मग व्यवस्था केली, मग ग्रंथ सुरू झाला. मग 3ऱ्या अध्यायामध्ये 4थ्या, 5व्या, 6व्या, मी आता घरी ज्ञानेश्वरी माझी सुरू आहे. आता 5व्या अध्यायापर्यंत आलो. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. म्हणजे माझा दिवस, माझं आयुष्य समाधानामध्ये जगता यावं यासाठी माझं कर्म कोणतं असावं, कर्माच्या मागचा हेतू कोणता असावा, कर्माच्या मागचा विचार कसा असावा. उठल्यापासून झोपेपर्यंत मी जी काही कर्म करणार आहे ती कर्म मी कशी करावीत. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आणि ज्याला ईश्वरी तत्व प्राप्त करण्याचा हेतू आहे त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी.
मग मी कर्म कोणतं करावं त्याच्या पाठीमागचा विचार. माऊली असं म्हणतात की स्वकर्म कुसुमांची ओढ वीरा तो शाला अगदी होय अपार. कर्म निखळ होण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते माऊली म्हणतात. भाव, विचार, वाणी आणि कृती. मी जे कर्म करतो आहे दिवसभरामध्ये त्या कर्माच्या पाठीमागचा माझा भाव कोणता आहे, माझे विचार कोणते आहेत, माझी वाणी कोणती आहे, माझी कृती कोणती आहे. दिवसभरामध्ये मी जे काम करतो आहे त्या प्रत्येक कर्मामध्ये माझा भाव शुद्ध आहे, माझा विचार शुद्ध आहे, माझी वाणी शुद्ध आहे, माझी कृती शुद्ध आहे, तर माझं आजचं कर्म, दिवसभराचं कर्म श्रेष्ठ झालं. तोषा लागी होय अपार असं म्हणतात. म्हणजे मी दिवसभरामध्ये जे काही कर्म करणार आहे, काया वाचा मनानं जे काही कर्म करणार आहे, भाव, विचार, वाणी आणि कृतीनं, ते संध्याकाळी झोपताना विश्वात्मक देवाच्या चरणावर अर्पण करण्याच्या पात्रतेचं असलं पाहिजे. संध्याकाळी झोपताना म्हणजे जसं ईश्वराला फूल अर्पण करताना ते फूल फाटकं, तुटकं, सडकं, कुचकं असता कामा नये. ईश्वराला जे आम्ही फूल अर्पण करतो ते अखंड असावं लागतं, ते पूर्ण असावं लागतं, ते सुगंधित असावं लागतं. तसं आज संध्याकाळी मी माझं दिवसभर केलेलं कर्म झोपायच्या अगोदर नमस्कार करत असताना 2 मिनिटं दिवसभरामध्ये केलेली मी कर्म त्या विश्वात्मक देवाच्या चरणावर अर्पण करत असताना माझ्या कर्माच्या पुष्पाच्या ज्या 4 पाकळ्या आहेत, भाव, विचार, वाणी आणि कृतीच्या, त्या कुचक्या, सडक्या, दुर्गंधीने युक्त, बेरंग झालेल्या नसाव्यात. तसं आजचं 1 दिवसाचं माझं कर्म पूर्ण झालं तर आयुष्याच्या शेवटपर्यंत ही महापूजा बनून जाते. तोषा लागी होय अपार असं. 1 दिवसाची पूर्ण झाली तर शेवटचा श्वास घेईपर्यंत कर्म निखळ झालं तर ती एक महापूजा होते विश्वात्मक देवाच्या चरणावर अर्पण. कर्मयोग खरं तर 3 अध्याय सांगितले. 18 अध्यायातले 3 अध्याय नव्हे, प्रत्येक अध्यायामध्ये कर्म कसं असावं याच्याविषयी गुंफण केलेलीच आहे माऊली. म्हणजे 80% कर्मयोग आमच्या आयुष्यात असला पाहिजे आणि उरलेल्यामध्ये ज्ञानयोग आणि भक्तियोग जो काही असेल. कारण दिवस चांगला असेल तर रात्र चांगली असते. दिवसभर म्हणजे जसं झोपेची एक गुणवत्ता, कर्म श्रेष्ठ झालंय कसं ओळखायचं? ज्याला झोप चांगली येते. झोप चांगली कशाला म्हणायचं? रात्रीच्या वेळेला उत्तरेकडे तोंड करून बस झोपले, उजव्या कुशीवर झोपले आणि उद्या सकाळी उत्तरेकडेच तोंड करून उठले, उजव्याच कुशीवर उठले. झोप ही कधी शक्य आहे? ज्याचा दिवस चांगला त्याची झोप चांगली. दिवसभर गार 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 फिरतय, ह्याच्या मागं फिर, ह्याची आडव, ह्याची जिरव, ह्याचं वाटोळं कर, ह्याचे दोष काढ. कुणाचे भावाभावाने भांडणं लागली तर राखेलचा डबा घेऊन बाहेर उभा राहा. हे जर दिवसभर केलेलं असलं नाचकं कुचकं सडकं कर्म असेल, द्वेषानं भरलेलं असेल, हिंसेनं भरलेलं असेल, कुचकेपणानं भरलेलं असेल, तर ती झोप म्हणजे रात्री ते उजव्या कुशीवर झोपून उत्तरेकडे तोंड करून उठलं, सकाळी ते दक्षिणेकडे तोंड असेल. आज रात्री झोपून बघा, किंबहुना ज्या दिवशी कर्म श्रेष्ठ असेल आपलं त्या दिवशी रात्री झोपून बघा. झोप अशीच येणार. काम आहे निसर्गाचं. कारण जसा दिवस तशी रात्र, जसा आयुष्य तसा मृत्यू. ज्याच्या आयुष्याची दुपार चांगली त्याच्या आयुष्याची संध्याकाळ चांगली, ज्याच्या आयुष्याची दुपार बरबटलेली त्याच्या आयुष्याची संध्याकाळ बरबट. हे मी नाही सांगत, माऊली सांगतायत. आपल्या कर्म ते कसं असेल म्हणजे त्याचं फूल झाडावरून ओळखावं आणि तुमचं माझं जगणं आपल्या कर्मावरून ओळखावं. कर्मयोग त्यासाठी सांगितला. कर्माचा हेतू कोणता आहे, कर्म कसं जगावं ते सांगितलं. पुढे राजयोग सांगितला, ज्याला लयच भारी आहे, म्हणजे ज्याचा शरीरावर ताबा आहे, जे अलीकडं सकाळी सकाळी खूप प्राणायाम करतात, शरीर हवं तसं वळवता येतं ज्यांना. आपले नियम कसे असतात म्हणजे कर्मयोगाचा एक सिद्धांत सांगतो आणि मग राजयोगाकडे वळतो. कर्मयोगाचा सिद्धांत संतांनी काय सांगितला की आयुष्यामध्ये काही नियम करता येतात आणि मोडता पण येतात. म्हणजे 31 डिसेंबरचे आपले सगळे नियम आपण करतो आणि 10 जानेवारीपर्यंत मोडतो. जसं माझ्याकडे बघितलं 1 क्विंटल वजन आहे माझं. दरवर्षी 31 जानेवारीला मी नियम करतो की या वर्षी आपलं 10 किलो तरी ढासळलं पाहिजे. पण मी आहे तसाच आहे, कारण आपण नियम करतो आणि नियम मोडतो.
काही नियम करता येत नाहीत पण मोडता येतात. थंडीच्या दिवसात थंडी पडली तर स्वेटर घालता येतं. पावसाळ्यामध्ये पाऊस यायला लागला तर छत्री घेता येते. थंडी पाडता येत नाही, पाऊस पाडता येत नाही, पण थंडीपासून संरक्षण करता येतं. काही नियम करता येतात पण मोडता येत नाही. भारतीय संविधान करता येतं, मोडता येत नाही. पण काही नियम असे असतात जसं की म्हणजे तो आपल्याला करताही येत नाही आणि मोडताही येत नाही. कर्माचा सिद्धांत आहे. जे जे कर्म केलं आपण काया वाचा मनानं भोगल्याशिवाय संपतच नाही. तू कुणी पण अस, ते पृथ्वीच्या अंतापर्यंत तुझा पाठलाग करत राहणार. हा कर्माचा नियम आहे. त्यामुळे संभाल घे. माऊली तेच सांगतात, संभाळ संभाळ. बोलताना संभाळ, कुणाला टोचताना संभाळ. तुझ्या स्वभावाचे काटे कंगोरे गुळगुळीत कर, काटे ठेवू नको त्याला. जगत असताना तू स्वतःही उद्विग्न होऊ नको आणि कुणालाही उद्विग्न करू नको. असं तुझं कर्म असलं पाहिजे. उठल्यापासून झोपेपर्यंत कर्म सांभाळत असताना ही बोच तुझी कोणाला ठेवू नको आणि तुझी बोच कोणाला देऊ नको. हा मी कर्माचा सिद्धांत. कर्म कसा असावं माऊली सांगतात, तिथपर्यंत पोहोचायचं. राजयोगाकडे येतात माऊली. ज्यांना 6वा अख्खा अध्याय त्याच्यासाठी दिला. ज्यांना वाटतं की शरीर मी योगी आहे, मला योग मार्गाने जायचं आहे, म्हणजे त्याला 8 पायऱ्या आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. पण याच्यातली गंमत अशी आहे की यम नियमाच्या पुढे सुद्धा आपण जाऊ शकत नाही. अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. राजयोगाला आपलं मंडपात बसलेल्या काही जणांचं काम असेल, ज्यांचं राजयोग कोण करू शकतं. मी म्हटलं ना, अधिकार ज्याचा आहे त्यानं ते कर्म करावे, त्या गोष्टी कराव्यात, साधना करावी. एकाच आसनामध्ये सलग 3 तास ज्याला बसता येतं आणि त्याला क्लेश होत नाही, सलग 3 तास एकाच आसनामध्ये बसता येतं, तो राजयोगाला पात्र आहे. आता मला बोलायला सुरुवात होऊन 50 मिनिटं होत आली. 50 मिनिटं होत आली. बघा ना, एकदा ह्या अंगावर एकदा ह्या अंगावर, एक पण घडी स्थिर नाही. 50 मिनिटात मान ताठ आहे, पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे, असा एक पण घडी नाही. स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बुद्धीवर प्रचंड अंकुश आहे. त्याच्यासाठी अहिंसा सत्य असते. अहिंसा म्हणजे मी मनानं सुद्धा कुणाची हिंसा करणार नाही, त्याचं वाटोळ होऊ दे असं नाही म्हणत. हे सुद्धा म्हणायचं नाही, त्याचा वाटोळ होऊ दे. मला जो विरोध करतो, माझा जो द्वेष करतो, त्याचा वाटोळ होऊ दे असं मनानं सुद्धा नाही म्हणाय. अहिंसा, मनानं सुद्धा हिंसा नाही करे. सत्य, किमान आता आपण सगळ्यांनी सत्य बोलण्याची उद्या 24 तासाची आपण शपथ घेऊया. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकदा पण खोटं बोलायचं नाही. आईच्यानं बोलायचं नाही, मोबाईलवर पण बोलायचं नाही. शक्य नाही ना, संसारी माणसं आहे. मी घरात हाय का नाही, नसलं तर म्हणजे राजयोग तुमच्या. सत्य तर कठीण गोष्ट आहे आमच्या आयुष्यामध्ये. सत्य बोलणं, संत किती उदार आहेत आमच्यासाठी. बघा ना, त्यांनी सांगितलं, नकार दिला, हे तुला जमत नाही, चल तू पुढच्याकडे चल, हे जमत नाही ना तुला. अस्तेय अपरिग्रह, चोरी करू नको कोणाची, परिग्रह करू नको. परिग्रहाचा अर्थ खूप संतांनी सुंदर आहे. घरातल्या ज्या गोष्टीला गेल्या 3 महिन्यामध्ये एकदा सुद्धा हात लागलेला नाही, त्या गोष्टी सगळ्या देऊन टाका दुसऱ्याला. केवढा आता जाऊन घरात आपण पुरे ना कृती शक्य आहे. आमच्या घरातली कपडे, आमच्या दारातले चप्पल, सॅन्डल, बूट, साड्या, ये पहनो की वो पहनो. अपरिग्रह, ब्रह्मचर्य, शौच, संतोष, म्हणजे नियमामधला संतोष, कायम आनंदी असलं पाहिजे. वकवक नाही, भगभग नाही, रखरख नाही. म्हणजे मंगल कार्यालयापर्यंत गाडी न्यायला असू दे नसू दे, मी चालत जाणार. गाडी आली तरच जाणार, मी येणार. गाडी मिळू दे न मिळू दे, पण संतोषानं, चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवून येणार. शौच, संतोष, तप. म्हणजे ज्याला राजयोगानं जायचं आहे त्याच्यासाठी तपश्चर्या आवश्यक आहे. 6व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय की ज्याला तपश्चर्याला जायचं आहे त्यानं कुठं जावं, एकांतामध्ये जावं.
गेल्यानंतर ती जागा कशी असावी, तेथ निगूढ मठ होवाजी माऊली असं म्हणतात. ज्याला राजयोगाच्या मार्गानं अंतिम सत्याला पोहोचायचंय त्या योगानं जावे, त्या योग्यानं वनात जावं, एखादा झरा बघावा, एक शिवालय बघावं, त्या शिवालयाच्या तिथं मग बसकर, मग खाली कुठलं वस्त्र काय घ्यावं, आसन कोणतं असावं, ते वस्त्र कोणतं असावं, ते गवत कोणतं असावं, त्याच्यावर बसावं कसं, ते आसन कसं असावं, ते सिद्धासन कसं असावं. आणि मग ती कुंडलिनी जागी झाल्यानंतर काय होतं, परिणाम काय होतं त्याचं, नाडी ते सोडवी, गात्रा ते भेडसावी, परी भियावे ना. म्हणजे ती राजयोगामध्ये त्या योग्याचं शरीर तापून 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 तप केल्यानंतर त्याच्या आतमध्ये जो बदल होतो, सर्व पापांची निवृत्ती होत असताना योगानं, त्यावेळी त्या शरीरामध्ये बदल कोणता घडतो, नाडी ते सोडवी, गात्रा ते भेडसावी, प्रचंड उष्णता निर्माण होते शरीरातली, नाडीला नाडी अलग व्हायला सोडत. पण माऊली म्हणतात की तो योगी सोडत नाही, तो राहत राहतो, जात राहतो, पुढे जात राहतो. त्याच्या पुढे आणखीन दिलंय, हे कठीण आहे राजयोग मार्ग. मग राजयोग कठीण आहे तर पुन्हा अर्जुन प्रश्न विचारतात भगवंताला, हे भगवंता तू म्हणतोयस खरं आहे, राजयोगानं पोहोचेल माणूस ब्रह्मरंध्रापर्यंत, सहस्रार चक्रापर्यंत पोहोचेल, पण नाहीच पोहोचला, त्याची साधना पूर्णच नाही झाली, तर मग त्याचं काय होतं. आणि मग धडाधड 42, 43, 44 4 श्लोकामध्ये माऊली पुनर्जन्माचा सिद्धांत जातात. शुचिनाम श्रीमतान गे हे योग भ्रष्ट विजायते. मग तुझी साधना एक पूर्ण नाही झाली, तुला ईश्वराची भेट नाही झाली, आणि अर्धवट आयुष्यामध्ये तो मध्येच मृत्यू पावला, तर त्याचं काय होतं. मग तो पवित्र आणि श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो. किती सुंदर सांगतो. श्रीमंत घरामध्ये जन्म घेणं म्हणजे योगभ्रष्ट नव्हे. पापाच्या पैशानं श्रीमंत होणाऱ्या श्रीमंत घरामध्ये जन्म घेणं म्हणजे योगभ्रष्ट नव्हे. शुचिनाम श्रीमंत, नीतिमंत श्रीमंताच्या घरी तो योगभ्रष्ट जन्माला येतो. त्याचं कारण असं आहे की त्याला या जन्मामध्ये साधना करत असताना ती विवंचना नको आहे, तो फक्त साधना करत आणि उरलेला प्रवास तो सिद्धतेचा तो प्रवास करत. आणि मग जर त्याचा शेवटचा जन्म असेल, तो पूर्ण करत आला असेल, तर माऊली त्याच्याविषयी लिहितात की तैसी दशेची वाट न पाहता, वैसेची आगावा न जाता, बालपणी सर्वज्ञतावरी जय. म्हणजे तसा त्याचा प्रवास जर सुरू असेल तर त्याला साधनेची आवश्यकता राहत नाही, तो जन्मताच ज्ञानी असतो. म्हणजे माऊली ताटी लावतात त्यावेळेला मुक्ताई फिरून जे सांगतायत ना, मोठं विलक्षण आहे. मला वाटतं की ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांच्या मध्ये मुक्ताईनी ताटीच्या अभंगामध्ये जो भाव दिलाय ना, तो भाव माऊलीनी ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांच्या मध्ये असा झर 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 पेरलाय. मुक्ताई ताटीच्या अभंगामध्ये माऊलीनं फक्त एवढंच सांगते की दादा, जनी भावे वन्नी, संती भावे पाणी. दादा, जग हे आतून कायम कामक्रोधानं पेटलेलं आहे. 5 वर्षाची बहीण 7 वर्षाच्या भावाला सांगते की अरे तू आणि मी संत म्हणून जन्माला आलोय. मग आपण कोण म्हणून जन्माला आलोय याचं पूर्ती जाणीव या 4 भावंडांना. तू आणि मी संत म्हणून जन्माला आलो रे. आणि संतांचं कामच ती आहे, संतांचं कामच ते. जगी भावे वन्नी, संती भावे. अरे जग काम क्रोधानं पेटलंय, तो आणि मी संत म्हणून जन्माला आलोय. हे जगात माणसाच्या आतमध्ये पेटलेला जो अग्नी आहे ना, दुःखाचा, वेदनांचा, त्याच्यावर पाणी टाकण्यासाठी तो आणि मी जन्माला आलो. आणि मग याच अध्यायामध्ये माऊली सांगतात की हा ऐसी बोली बोलीन, अरूपे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रिय करवी. ही ओवी अशा ओव्या आहेत ना. मुक्ताईने तिथं म्हटल्यानंतर 42-43 श्लोकाच्या नंतर माऊली असं भरून आलं असेल की हो, संसारानं पोळलेल्या या जीवांना शांत करण्यासाठी माझ्याकडे सामर्थ्य कोणतं आहे. माऊली म्हणतात की ऐसी बोली बोली, मी अशी अरूपे रूप दावी. ते अंतिम सत्य अरूपामध्ये आहे, पण त्याला मी शब्दाच्या सामर्थ्यानं, शब्दाच्या पकडीमध्ये पकडून
अरूपे रूप दावे, ते रूप मी दावेन, उभं करीन शब्दाच्या समोर. अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करी. ते अंतिम सत्य अतिंद्रिय. शब्द स्पर्श रूप रसगंध, डोळे कान नाक स्पर्श त्वचा आणि जिभेच्या पलीकडे त्याची अनुभूती आहे. पण मी शब्दच अशी वेचीन, शब्दच असे एकत्र घेईन. त्या शब्दाच्या सामर्थ्यानं एकत्र पकडून मी तुमच्या समोर संसार श्रांतांच्या समोर मी ओपन करेन, उघड करेन. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परता तू स्पर्श रस. मग ही वादी माझी कशी असेल, याच्यातली ओळी माझी कशी असेल, कोणत्या गोष्टीनं भरेल. माझं कवित्व कसं असेल, परतत्वाचा स्पर्श झालेला असेल. हाच बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली, या प्रतिपत्ती मी केली निष्कामासी. या ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द हाच बोलाचे, बोल आहेत, शब्द आहेत, नुसते शब्द नाही. कैवल्य रसे ओगरली म्हणजे एका राजस्थानच्या राजाला असं वाटलं की त्याचा खजिना खूप मोठा आहे आणि त्याच्या खजिन्यात खूप मोठी अनमोल अशी रत्न आहेत. आणि त्या खजिन्यातल्या रत्नांची किंमत काय होते, सगळ्या रत्नांची किंमत काय ते बघण्यासाठी त्यानं जगभरातले रत्नपारखी बोलवले. आणि त्या राजवाड्याच्या मध्यावधीमध्ये ते सगळा खजिना असा ठेवला आणि सगळे त्याच्या भोवती अशी रत्नपारखी बसवली आणि त्यांनी सांगितले की ह्याच्यातल्या प्रत्येक हिऱ्याची, प्रत्येक रत्नाची किंमत करा. दिवसभर रत्नपारखी बसली. जगभरातले सर्वश्रेष्ठ रत्नपारखी होते. संध्याकाळ झाल्यानंतर ते राजाच्या पुढे उभं राहतात, म्हणतात की राजे, हिच्यातल्या एकाही हिऱ्याची किंमत नाही करता येत, एकाही रत्नाची किंमत नाही करता येत. तसं ज्ञानेश्वरीतल्या एकाही ओवीची किंमत नाही करता येत. वरी कैवल्य रसे ओगरली, कारण ज्या रसामध्ये हे शब्द ओतलेले आहेत तो कैवल्याचा रस आहे. कैवल्य रसे ओगरली, ये प्रतिपत्ती मी केली निष्कामास. हे जे सगळं केलंय ना, जे निष्काम नाहीत त्यांना निष्काम होण्यासाठी आणि जे निष्काम आहेत त्यांना परमेश्वर भेटावे यासाठी केलेलं आहे. हा ग्रंथ आम्हाला पुढे पुढे घेऊन जातो, भक्ती योगाकडे घेऊन जातो, ज्ञानाकडे घेऊन जातो. ज्ञान होण्यासाठी अनंत जन्माची पुण्याईचं भांडार घेऊन तू जन्माला आला. थोडस आवरण शिल्लक राहिलं. तो सिद्धाच्या गुरुच्या समोर बसल्यानंतर ते आवरण त्याचं संपतं असं माऊली म्हणतात. कधी संपतं? तो गुरुच्या समोर बसला, त्याचं श्रवण ताकदीचं आहे, त्याची पाठीमागची पुण्याई प्रचंड आहे. छोटंसं आवरण राहिलंय आणि गुरूंच्या समोर बसल्या बसल्या तो ज्ञानानं मुक्त होतो. मोटके गुरुमुखी उदय जत दिसे, एरवी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसे. म्हणजे माऊली म्हणतात तू ज्ञानी असशील ना, अनंत जन्माचं पुण्याईचं भांडार घेऊन आला असेल आणि तू सिद्ध गुरूंच्या समोर बसशील तर गुरूंच्या मुखातून वाणी बाहेर पडल्या पडल्या मोकळा होशील. जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मोक्ष प्राप्त झाला. बंधन काहीच आत्मयाला बोलवची नाही. ज्या क्षणाला गुरुदेव तुझ्या समोर बसले आणि त्यांच्या मुखातून अमृताची वाणी प्रसवू लागली, प्रत्येक शब्द बोलता झाला की तुझा आत मोकळा झाला, तू मोकळा झाला. जे क्षणी अनुग्रह केला. तू ज्ञानी असशील तर होईल, तुझी बुद्धी तितकी ताकदीची असेल तर होईल. बंधन काहीच आत्मयाला बोलूची नाही. आम्हाला जमणार नाही. माऊलींनाही माहित होतं की आपण संसारी माणसं, आपल्याला हे जमणार आहे का? नाही जमणार. मग आपल्यासाठी काहीतरी पाहिजे ना. मी आता ज्ञानांच्या विषयी बोललो, मी योग्यांच्या विषयी बोललो, कर्मयोग्यांच्या विषयी बोललो, त्यांनी कसं जगावं, त्यांनी काय करावं. मग आता आम्ही संसारी माणसं आहेत तर आमच्यासाठी सांगितलं भक्ती. भक्ती याचा अर्थ आहे की प्रेम. माऊलींची एक ओवी खूप भक्तीचा अर्थ एकाही ओवीमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवतात. माळी ये जेवते नेले, तेवून ते निवांतची गेले, पाणी ऐसे केले भावाची. माझ्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये ज्या घटना घडतायत ते प्रत्येक घटना, मग सुख असू दे किंवा दुःख असू दे, ते त्याच्याच मुळे घडतायत. त्यामुळे सुख आलं तरी त्यानंच दिलं आणि दुःख आलं तरी त्यानंच दिलं. त्यामुळे मी व्यथित नाही होणार. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न मानावे, लाभालाभ न मानावे मनापाशी. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये संसार माणसासाठी आम्हाला सुखी होण्यासाठी सांगितलं की तुला भक्ती करायची आहे ना तर मालिये जेवते नेले, तेवते निवांतची गेले. माळी जसं शेतात
शेतकरी जिकडं पाणी नेतो तिकडं ते जातं, ते स्वतःच्या मनानं जात नाही. माणसानं नियम तोडलं तर ते नियम तोडतंय, सीना नदीच पार. पण त्याच्या नियमानं वागलं तर तो नियमानं आपल्याला देतो, मार्ग देतो. माळी जेवूत गेले. लुकेमान, हकीम लुकेमान नावाचा एक संत होता, परदेश गुलाम होता, गुलाम पण हकीम होता. खूप छान त्याच्याकडे औषध होती, तो द्यायचा. पण तो गुलाम होता एका सरदाराकडेच. त्या दिवशीची संध्याकाळ होती आणि सरदार त्याच्या वाड्याच्या दारात जो पाळणा झोपाळा होता, झोपाळ्यावर बसला होता आणि त्याला काकडी खायची इच्छा झाली. म्हणून एका दासानं ती काकडी आणून दिली आणि लुकेमान समोर उभा होता, कारण गुलामच होता ना. काकडी दिली, त्या सरदारानं काकडी खाल्ली. पहिल्याच घासाला ती काकडी कडू लागली. सरदारच आहे तो, सरदाराला इच्छा झाली गंमत करावीस. म्हणजे अधिकारावर असलेली माणसं आमच्यासारख्याची गंमतच करतात. ती काकडी दिली, हकीम लुकेमानकडे फेकली, म्हणजे खा जाओ, खाओ. हकीम लुकेमाननं ती काकडी अशी खाल्ली की जणू सफरचंद खावं, जणू एखादा बुंदीचा लाडू खावं. सटपटला सरदार. एवढी कडू काकडी आहे ना, अशी खावी की जणू सफरचंद खावं, जणू बेसनचा लाडू खावं, बुंदीचा लाडू खावं. तो उठला झोपाळ्यावर. ते म्हटलं की हकीम लुकेमान, कडू नाही लागली? म्हणजे नाही लागली. ते म्हटले कशी काय नाही? तो म्हटला, राजे, आपण काल रात्री मला श्रीखंड दिलं, त्यावेळेला मी असंच खाल्लं. आता तुम्ही कडू काकडी दिली, मी तशीच खाल्ली. काल दिलेलं श्रीखंड सुद्धा मला तसंच होतं आणि आता दिलेली कडू काकडी सुद्धा मला तशीच होती. ते सरदार एवढं झाले, असं कुठं काय असते काय बरं? काकडी पण बरोबर आणि श्रीखंड पण बरोबर. ते म्हटले, तू जा बाबा, तू माझ्या घरात राहू नको, तुला मोकळा केला, तू स्वतंत्र झालास आजपासून, तू गुलाम नाही राहिला. तसा तो लुकेमान हसायला लागला जोरात, खो खो खो. खूप निरागस, म्हणजे मोठी माणसं निरागस असतात. आपण हसतो ते दुसऱ्याची जिरल्यावर हसतो. आपलं कुचका हसणं असतं, आपल्या हास्यामध्ये विष असतं. दुसऱ्याचं वाटळ झाल्याशिवाय मी हसतच नाही. पण लुकेमान हसत होता तो खूप निरागस. संतांचं हसणं विषारी नसतं, खूप पवित्र असतं, शुद्ध असतं. ते कोणाला डाचत नाही, कोणाला बोचत नाही. किंबहुना त्यांचं हास्य सुद्धा एखाद्याचं परिवर्तन करत. सरदार म्हटलं, क्यों हस रे, का असतो? तो म्हणतो, राजे, काल श्रीखंड आणि आजची कडू काकडी मी सारखीच खाल्ली, तर तुम्ही मला स्वतंत्र केलं. तसं मला जन्माला घातल्यानंतर माझ्या वाट्यात आलेलं सुख आणि दुःख काकडी आणि श्रीखंडासारखं मी खाल्लं, पचवलं, तर तो का नाही मला मुक्त करणार? करणार ना. माळी आहे जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, पाणी ऐसे केले बॉल. या ग्रंथामध्ये हे मग मी निवडायचा मार्ग. भक्ती याचा अर्थ आहे की प्रेम, जिव्हाळा. आम्हाला संसारी माणसाला का सांगितलं भक्तियोग? कारण आपल्या संसारी माणसाचं वैशिष्ट्य आहे, आपण एखाद्याला प्रेम दिलं, ओढ दिलं, जीव लावला, तर आपला स्वभाव काय? तुमच्यासाठी काय पण. हा जो आपला स्वभाव आहे यालाच भक्ती म्हणायचं. माझी वारी आली, सगळ्याला इकडं निरोप. माझ्या परब्रह्मासाठी काय पण 21 दिवसामध्ये कशाची आठवण. हा संसारी माणसाचा स्वभाव आहे. त्यानं ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी तो कोणत्याही गोष्टीचा त्याग करतो. म्हणून आमच्यासाठी भक्तियोग सांगितलं. आपल्याला वडील, आई वडील गेल्यानंतर त्याग करायला सांगते वर्षभर. तो त्याग काय करायचा असतो की जी गोष्ट आपल्याला लय आवडते, सारखी आवडते, ती गोष्ट सोडायची असते. तंबाखूवाल्यानं तंबाखू सोडायची असते, लय आवडत असेल तर. चहावाल्यानं चहा सोडायचा असतो वर्षभर. आई वडिलावर प्रेम असेल तर, ज्याच्यावर प्रेम असेल तर आम्ही तो त्याग करतो. हे काय सोडते? कारलं, शिपूची भाजी, ती कवा खातो. भक्ती याचा अर्थ की आमचं ज्याच्यावर प्रेम आहे, आमचं इष्टदेवतेवर प्रेम आहे, आमचं ज्ञानोबा तुकोबरायांच्यावर प्रेम आहे. का करावं प्रेम यांच्यावर? कारण आम्हाला हे जे फळ देणार आहे ते कुणीच देणार नाही. जय जय वैशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षिते.
माऊली आम्हाला काय देतात? जय जय ओ शुद्ध, शुद्धपणा आमच्या आयुष्यात. उदार, यांच्या इतका उदार कोणी नाही. उदार का देतात? अनवरत आनंद. अनवरत म्हणजे दूध जे उतू जातं त्याला अनवरत असतं. अनवरत आनंद, अखंड आयुष्यभर आनंद बहाल करतात ते गुरुच असतात. जे ते गुरु असतात ते देतात आम्हाला. असं म्हटलं की नळदेवानं एकदा तिकडं वर दानसत्र सुरू केलं. दान. मग पाक केरळकडची पण माणसं तिकडे वर निघाली. आता दान आहे म्हणलं, पण त्या मध्य प्रदेश आणि बिहारच्या माणसालाच त्या नळराजाने एवढं दिलं. म्हणजे आत्ता इलेक्शन आहे म्हणून असं म्हणत नाही मी, तवाचा काढतोय मी. तवा इतकं दिलं की इकडनं जी माणसं निघाली ती खाल्लं वर, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, ती मध्य प्रदेश मधली आणि ती उत्तर मधली माणसं म्हणायला लागली काय म्हण, बिहार मधली, नका जाऊ आता वर, कशाला जाताय नळराजाकडे, आम्हालाच एवढं दिलंय, ह्यातलंच घेऊन जावं, ह्यातलंच घेऊन जावं. तसं माझं पंढरीचं परब्रह्म असं म्हणतं, जे काय द्यायचं आहे की नाही ह्या दोघांना दिलंय, कशाला येत आहे माझ्याकडे, नुसतं ह्या दोघांचं नाव घ्या, माझ्या पतूर पोहोचला ना. जे दान त्याने दिलं त्याच्यापेक्षा अनमोल दान महाराष्ट्राच्या मातीला ह्या दोन विद्यापीठांनी दिलं. एक बापाचं विद्यापीठ आणि एक आईचं विद्यापीठ. चुकला तर तुकोबरायांची काठी पेकतात आणि चुकलास तरी कुशीत घेऊन तुझा उद्धार करणार ती माहुलींची कूस आळंदीमध्ये. भाग्यशाली आहोत आम्ही, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्ञानेश्वरी आणि गाथेला हात लावत नाही त्याचं आयुष्य वाया गेलं. एवढं मोठं मी कित्येक ठिकाणी गेलो की विचारतो की तुमच्या घरात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, टीव्ही असेल तुमचा 70 इंची असेल, ते घराचं मोठेपण नाहीये. घराचं मोठेपण आहे, घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे का, गाथा आहे का, भागवत आहे का. आम्हाला दिलाय, या संतांनी भागवत धर्म दिलाय. त्याचं कारणच असं आहे, भागवत या शब्दाचा अर्थच आहे की सगळ्याच भागवल्याशिवाय मुक्ती नाही. भागवत 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 कुणाचं ठेवायचं नाही ऋण अंगावर, संतांनी आम्हाला सांगितलंय, म्हणून भागवत धन सांगितलं. भागवत 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 सगळ्यांचं भागवायचं आयुष्यात आल्यावर. कुणाचं ठेवलं तर पुन्हा जन्माला येणार ती भागवायला, ती ठेवायचं नाही म्हणून ज्ञानेश्वरी. हे सगळं सांगितल्यानंतर माऊली म्हणतात की या ग्रंथाप्रमाणे वागलास तर मग मृत्यू कसा येईल तुझा. का झाकली या घटीचा दिवा, नेणीचे काय जाहला केव्हा, या रीती जो देह ठेवी पांडवा, तो केवळ परब्रह्म. जगावं कसं कर्मयोगातून सांगितलं, साधना कशी असावी भक्तियोगातून सांगितलं, ज्ञानयोगातून अंतिम सत्य काय तर आत्मस्वरूप कसं त्याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये केलं. शब्दांच्या सामर्थ्यानं पकडीत बसून ते तुमच्या माझ्यासाठी बहाल केले. हे अमृताचं ताट आम्हाला दिलं. आणि ते म्हणतात की जर तू असा जगलास, या विद्यापीठातून तू ज्ञान घेऊन जगलास तुझा अखंड आयुष्यभर, ये ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्ट अदृष्ट विजय होय. नुसता ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत नुसते ग्रंथ वाचलेच तरी काय होईल, दृष्ट आणि अदृष्ट विजय व्हावा. दृष्ट म्हणजे व्यवहारिक जगामध्ये पण तुझा विजय होईल आणि परमार्थाच्या मार्गावर चालत असताना साधनेमध्ये तुझा सुद्धा विजय होईल. अदृष्ट अदृष्ट विजय व्हावे. हे कोण म्हणतंय? माऊली. इलेक्शनच्या वेळी चौकात उभा राहून कोणी दिलेलं आश्वासन नाहीये, हे वचन आहे माऊलींचं. ग्रंथाबरोबर राहत ही माझी प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. जो मने काया वाचा सेवको होईल येचा, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. माऊली गीतेविषयी लिहिले याच्यामध्ये, पण हे आम्हाला ज्ञानेश्वरीला लावायचं. जो मने काया वाचा, मनानं कायेनं वाचेनं या ज्ञानेश्वरी जोगत असेल, मने काया वाचा सेवको होईल, सेवक होऊन याचं काम करे, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. आणि मग असा जगलास तर मग मृत्यू तुझ्या वाट्याला कसा येईल, का झाकली या घटीचा दिवा. म्हणजे एखादा दिवा असावा आणि त्याच्यावर भांड ठेवावं, ठेवल्यानंतर आत दिवा जसा सहज विजतो तसा मृत्यू. पिकलेलं पान जसं सहज गळून पडतं, ना झाडाला त्रास ना पानाला त्रास, तसा मृत्यू. का झाकली या घटीचा दिवा. अखंड आयुष्यभर साधनेमधून प्रवास झाला, माऊलींनी सांगितलेल्या वाटेवर आमचा प्रवास झाला, तर आमच्या वाट्याला अशा प्रकारचा मृत्यू येतो असं म्हटलं.
व्हेंटिलेटर लावला आहे, गावकी वाट बघतीया, भावकी वाट बघतीया, सणाला आडवं येतंय का? नाही, तसं नाही. माऊली म्हणतात की नेनी जे काय जाहला तेव्हा या रीती जो देह ठेवी पांडवा तो केवळ परब्रह्म. असा एक अनमोल असा ग्रंथ माऊलीने आमच्यासाठी दिला. या ग्रंथामध्ये सर्व काही आहे. ज्याला साधना करायची आहे, ज्याला सिद्ध व्हायचं आहे, ज्याला अरिहंत व्हायचं आहे, ज्याला सिद्ध व्हायचं आहे, ज्याला साधू व्हायचं आहे, ज्याला सत्पुरुष व्हायचं आहे, ज्याला याची देही याची ढोळा परमसत्याची प्राप्ती करायची आहे, सर्व दुःखांची निवृत्ती करायची आहे, त्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन अत्यंत साध्या सोप्या जवळ घेऊन, म्हणजे सद्गुरूंचं वर्णन नाथरायने कसं केलंय? शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदी सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. गुरुदेव कसा असावा? शब्दज्ञाने शब्दज्ञानामध्ये पारंगत असावा, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, तो कायम आनंदामध्ये असला पाहिजे. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर 4 एरगलच्या बाटल्या पिल्यासारखं दुःख नसलं पाहिजे कायम. म्हणजे ह्याच्याकडे बघितलं की नरक कसा असावा असं जर त्याचा चेहरा असेल, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, कायम आनंदाच्या मस्तीत असतो. शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. शिष्य ज्या उंचीवर आहे तिथपर्यंत खाली उतरून शब्द तितका सोपा करून त्या अवस्थेपासून त्याच्या साधनेची उंची वाढवत त्याला वाढवत शिष्य प्रबोधिनी यथ उचित निज भावे असणार. निज म्हणजे प्रेमपूर्वक. सगळी भाषा माऊलींची इतकी प्रेमपूर्वक आहे, जराही शिवीश कुठेही नाही, करून सुद्धा एक शब्द मूर्तीला होनी मानव्याची खंती करीती जे कर्माची ते केवळ ते गावंडे गाजत. एकच शिवी दिल्यागत वाटते पण ते शिवी नाही, ती गावंडे गाजत, गावंडळ. म्हणजे जन्माला येऊन दिलेलं कर्म नीटपणानं प्राप्त पार पडत नाही, तो आपल्याला तसं जगायचं नाही. या सन्मार्गावर, तेजाच्या मार्गावर, सामर्थ्याच्या मार्गावर जगायचं आहे. भाग्यशाली महाराष्ट्रामध्ये जन्म आणि हा जो सप्ताह, की कधीतरी वाटतं की मार्गावरून जात असताना की दिव्य पावलं या मार्गावर 750 वर्षापूर्वी चालली असतील. या आसमंतामध्ये माऊलींनी जे निश्वास टाकले तयाचे श्वास प्रबंध पोवायचे. या वाटेवरून चालत असताना माऊलींचे श्वास, तो तरंग, त्या व्हायब्रेशन्स या मातीमध्ये असतावेत. तुम्ही तरडगावकर ही पंचक्रोशी भाग्यशाली आहे की 750 वर्षापूर्वी एक सूर्य, अनेक सूर्याला घेऊन या वाटेवरून चालत गेला आणि 750 वर्षानंतर त्याच मार्गावर हा इतका भव्य दिव्य सुंदर असा सोहळा त्यांच्या आठवणीमध्ये आपण संपन्न करत आहोत. याच्यासारखं भाग्य कोणतं असू शकतं? त्या आशीर्वादाच्या व्हायब्रेशन्स मध्ये, त्या आशीर्वादाच्या तरंगामध्ये आपण सर्वजण 7 दिवस मनापासून रमून राहू अशी प्रार्थना. मला बोलण्याची संधी दिली, माझा अधिकार नाहीये ज्ञानेश्वरीवर, गाथेवर. ती गुंड माणसं असतात का नाही, ती गुंड आका, हे आका कुठेही जातात, कुणाच्याही केबिन मध्ये दंगामस्ती करतात. असा एक इंद्रजित देशमुख नावाचा आका त्या ज्ञानेश्वरीच्या केबिन मध्ये थोडा वेळ दंगा करत होता. त्यातलं जे बरोबर असेल ते तुमच्यासाठी, चुकलं असेल ते माझ्यासाठी. रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदे हरी. होली ज्ञान. हॅलो. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशम आळंदी वल्लभम. सकल संत कंठभूषण, मुक्त कैवल्य तेजोनिधी, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, अलंकापूर पीठाधीश्वर, विठोबाचा प्राण सखा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या
750व्या जन्मोत्सव सोहळ्याप्रित्यर्थ फलटण खंडाळा तालुका द्वारा आयोजित चांदोबाचा लिंब पालखी सोहळ्याचं पहिलं उभं रिंगण या पंचक्रोशीतील असंख्य भाविकांच्या योगदानानं आणि सद्भावनेनं संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील पहिलं ज्ञानपुष्प ज्यांनी गुंफलं ते युवकांचे हृदयस्थान शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक मार्गदर्शक व्यसनमुक्ती युवक संघाचे मार्गदर्शक आदरणीय काकाजी म्हणजेच देशमुख साहेब, आपला असा अनेक वर्षाचा समज आहे की साधू वारकरी सज्जन हा केवळ धोतर शर्ट टोपी आणि फेट्यामध्येच आहे. या संस्कृतीनं या परंपरेनं या विचारधारेनं किंबहुना या विचारधारेमध्ये निश्चित तथ्यही आहे, परंतु आदरणीय देशमुख साहेबांचं जीवन हे आपल्याला असं घडवतंय, असं दाखवतंय, असं दिग्दर्शित करतंय की साधुता, जीवनाविषयीची समरसता, संत जीवनाविषयीची निष्ठा, ग्रंथनिष्ठा, साधननिष्ठा ही केवळ पोशाखामध्ये कधी अडकत नसते. पॅन्ट शर्टावर सुद्धा एखादा साधू घडू शकतो आणि साधू असू शकतो याचं दर्शन म्हणजे देशमुख साहेबांचं जीवन. तयाची आचरती पाऊले पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, परिश्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, महाजनो येन गतस्स पंतः. सज्जन हो, मी शिवम प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्येच असं ऐकलं की पूज्य काकाजी एका उच्च अधिकारावर असताना, सरकारी बंगल्यामध्ये राहत असताना, त्या बंगल्याच्या प्रांगणात असलेलं नारळाचं झाड आहे आणि त्या नारळाच्या झाडाचा एक नारळ प्रांगणामध्ये पडलेला आहे. त्यांच्या चिरंजीवानं किंवा त्यांच्या कन्येनं तो नारळ उचललेला आहे आणि तो घरात आणलेला आहे आणि तो नारळ साहेबांना पाहिलेला आहे आणि साहेबांना त्या ठिकाणी त्या बाळाला कटाक्षानं सांगितलं, आपण ज्या निवासस्थळी राहतोय तो निवास आपल्या मालकीचा नाही, तो सरकारचा आहे. जर हा निवास सरकारचा असेल तर या निवासाच्या प्रांगणात असलेलं झाड सुद्धा सरकारच्या मालकीचं आहे, त्या नारळावर आपला अधिकार नाही. सरकारच्या बंगल्यापुढे असलेल्या नारळावर सुद्धा अधिकार न सांगणारी ही सरकारी नोकरीत राहून सुद्धा राजहंसासारखं जीवन जगणारी माणसं, म्हणूनच त्यांच्या मुखामध्ये संतांची वाणी शोभते. एखाद्या पट्टीच्या कीर्तनकाराच्या कीर्तनात सुद्धा एवढ्या ओव्या मुखात येणार नाहीत. एवढ्या सुंदर ओव्यांचं चिंतन आदरणीय साहेब आपण केलं. किती बोलावं. भागवत मूर्ती डोंगरे महाराज अशी म्हणायची, वक्ता कोण? वाणी आणि वर्तन याच्यामध्ये एकरूपता असेल तर त्याला वक्ता म्हणावं. ज्यांच्या वाणीत आहे तेच कृतीत आहे. आणि तुकाराम महाराज सुद्धा हेच म्हटले, तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. आदरणीय साहेबांना अतिशय उत्कृष्ट असं ज्ञानदेवे रचिला पाया या विषयाचं चिंतन आम्हा भाविकांच्या समोर मांडलं. आता साहेबांच्या नंतर आभाराची जबाबदारी माझ्यावर कमिटीनं सोपवलेली असल्यामुळं आणि पुढेही हरिपाठाची वेळ झालेली असल्यामुळं आणि आजचे कीर्तनकार सुद्धा याच मंडपाच्या अगदी लगत येऊन बसलेले असल्यामुळं आणि आपले सगळेच कार्यक्रम वेळेवर पार पाडायचे असल्यामुळं आणि पुढं प्रसादाला वेळ करायचा नसल्यामुळं मी
साहेब फक्त एवढं सांगू इच्छितो की ज्ञानेश्वर महाराजांना पाया रचला. याचं सगळं विवरण साहेबांना केलेलं आहे, पण माझ्या अल्पमतीला जे सुचतंय, जे भावतंय, जे लक्षात आलेलं आहे त्यातलं फक्त एकच वाक्य सांगतो. ज्या कालावधीमध्ये अध्यात्म आणि मोक्षाचा हा अमृत खाऊ फक्त उच्चवर्णीयांच्या ताब्यात होता, त्या कालावधीमध्ये हा मोक्षाचा अमृत खाऊ पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटात अवघ्या समाजातील सकल संत मांदियाळीला एकत्र करून 700 वर्षापूर्वी महाराष्ट्रात बहुजनांच्या करिता सुद्धा अध्यात्माची लोकशाही निर्माण करणारे प्रणेते म्हणजे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज. इथंच म्हणावं लागतं, ज्ञानदेवे रचिला पाया. समाज कुठं सुद्धा एकत्र येत नसतो. समाजाला आणण्याकरिता, जवळ आणण्याकरिता स्वभाव चांगला लागतो. समाजाला जवळ खेचण्याकरिता ज्ञान लागतं. समाजाला परमार्थामध्ये टिकवण्याकरिता तप लागतं. आणि समाजाला कायमचं सांभाळण्याकरिता आईचं अंतःकरण असावं लागतं. आणि ती आईचं अंतःकरण ज्ञानराजांच्याकडे असल्यामुळं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा सगळे संत ज्ञानराजांचं वर्णन केल्याशिवाय वाणी पूर्ण करत नाहीत आणि ज्ञानराजांचं वर्णन केल्याशिवाय लेखणीला विराम देत नाहीत. इथंच आहे ज्ञानदेवे रचिला पाया. या विषयाचं चिंतन आदरणीय साहेब आपण अतिशय सुंदर रीतीने आमच्या समोर मांडलं. आज साहेबांचं पूजन. आपला जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आपला जिल्हा हा देश सेवेचा वारसा असलेला जिल्हा आहे. आपला जिल्हा हा शौर्याचा जिल्हा आहे. आणि म्हणून माझ्या डाव्या बाजूला सैनिकाचं दर्शन घडवणारा बॅनर आपण या ठिकाणी लावलेला आहे. मध्ये ज्ञानोबा आहेत, पलीकडे आपलं रिंगण दाखवलेलं आहे आणि डाव्या बाजूला देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचं दर्शन घडवणारा बॅनर बनवलेला आहे. आणि आजचं सौजन्य एका सैनिकाचं आहे. ते माझे गुरुबंधू आहेत. 10वी पर्यंत आम्ही एका वर्गात होतो. यशवंतजी बापूराव गोवेकर हे आता देशसेवेत कार्यरत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. मात्र त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचे चिरंजीव आलेले आहेत. त्यांची सुकन्या आलेली आहे. मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर यावं आणि साहेबांचं पूजन करावं. या बाळा, तू सुद्धा या. महाराज यावं. गुरुकुलच्या मोठ्या विद्यार्थ्यांना हरिपाठाची तयारी करायची. 2 विद्यार्थी जावा आणि हरिपाठाची त्वरित तयारी करा. माझ्या समोर असलेल्या सगळ्या सज्जन ग्रामस्थांना, भाविकांना माझी नम्र विनंती आहे, सगळेच कार्यक्रम आपल्याला वेळेवर पार पडायचे असतील तर तुम्ही वेळेवर येऊन स्थानापन्न होण्याची गरज आहे. त्यामुळं अवघ्या 5 मिनिटांमध्ये यशवंत गोवेकर फौजींच्या चिरंजीवाकडून साहेबांचा सन्मान होतोय. प्रतीक भैयाकडून सन्मान होतोय. भारत माता की वंदे. माझ्या एकटीचाच आवाज येतो राव. नाही साहेब निवासस्थळी जाईपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही. म्हणजे दररोज आपण हा नियम पाळूया. आज पहिलाच दिवस असल्यामुळे मला अजून 2 मिनिटं लागणार आहेत. साहेबांच्या बरोबर श्रद्धेय महाराजजी आपण जावं. काकाजी आपण सुद्धा जावं. दोन्ही काका साहेबांच्या जवळ जावं. 1-2 मिनिटं फक्त अजून आहे तसंच बसा.